महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमो ज्ञानेश्वरात् नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची तया चित सूर्या श्रीनिवृत्ती आता नमो मनो पुढत पुढती जे बाधका येईजत असे स्तुती बोलाचिया संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं। श्री विठ्ठल श्रीमन ज्ञानेश्वरी चिंतनातील प्रवचनमालेत आपण या पहिल्या अध्यायाच्या चिंतनात भगवान श्रीकृष्णापुढे उभा असणारा अर्जुन देवाला म्हणतोय की देवा, अरे ज्यांना ते कोण आहेत तर माझेच आहेत, माझ्या जवळचे आहेत, कोणी वडील आहेत, कोणी बंधू आहेत, कोणी मामा आहेत, कोणी भाचे आहेत, सगळे जे जे कोणी आहे ते देवा माझेच आहेत. आणि मग ते सगळे माझेच आणि माझ्या पुढे उभे असल्यामुळं काय झालं तर देवा माझ्या हातातून माझं गांडीव देखील गळून पडतंय. देवा मी आता उभं राहण्यास देखील या ठिकाणी सक्षम राहिलेलो नाही. आणि अर्जुनाची ती स्थिती कशी झाली तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जसं त्या कमळाच्या असणाऱ्या फुलामध्ये भुंगा अडकून पडतो, त्याच्यात सामर्थ्य आहे की तो ते असणारं कमळ चिरून टाकून बाहेर निघेल, पण त्याला तो छेदण्याचा विचार देखील करत नाही. अर्जुनाचंही तसंच आहे. अर्जुन किती श्रेष्ठ आहे तर माऊली म्हणतात, चेने संग्रामे हर जिंकिला निवांत कवचाचा ठाव फेडिला पवाडात वा केला गंधर्वाशी. हे अर्जुनाचं सामर्थ्य, हे अर्जुनाची शक्ती. पण ज्यानं भगवान शंकराला युद्धात प्रसन्न करून घेतलं, ज्यानं निवांत कवचाचा राहण्याचं ठिकाण म्हणून त्यांचा नाश केला आणि ज्यानं युद्धात गंधर्वांनाही जिंकलं, असा असणारा मोठा अर्जुन, पराक्रमी अर्जुन. पण तो अर्जुन या मोहापुढे दिनहीन झाला, या मोहाच्या ताब्यात तो सापडला गेला. आणि तसं झाल्यामुळं अर्जुनाच्या मुखातून वाक्य निघताय. श्लोक क्रमांक 31 पर्यंतचं चिंतन आपलं झालंय. 31 पासून पुढचं चिंतन आज. निमित्तानि च पश्यामि हत्वात् विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. तो अर्जुन भगवंताला बोलतोय की केशव, हे केशवा, निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, विपरीतानि निमित्तानि पश्यामि. देवा
मला विपरीत असे संकेत मला आता दिसायला लागलेले. नच श्रेयोनुपश्यामी, देवा श्रेय न अनुपश्यामी, आणि त्याचबरोबर चांगलं काही होईल असं मला आता दिसत नाही. काय शात हत्वा स्वजनम आहवे, या युद्धात स्वजनांना मारून माझं चांगलं होईल असे संकेत काय मला दिसत नाही. माऊली ज्ञानोबा त्याचं विवेचन करतात. या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिराधिका कान वधावे. हे एर एर आघवे गोत्रज अमुचे. अर्जुन देवाला म्हणतोय, देवा अरे या कौरवा जरी वधावे, या कौरवांना जर मारायचं ठरलं ना देवा, मग या कौरवांना जर मी मारू शकतो तर युधिष्ठिराधिका कान वधावे. युधिष्ठिर, भीम, नकुल आणि सहदेव हे चौघ जसे माझे भाऊ आहेत, हे चौघ जसे माझे भाऊ आहेत तसे कौरवही माझेच भाऊ आहेत. असतील चुलत पण माझेच भाऊ आहेत ना. मान्य की युधिष्ठिराधिक माझे सख्खे बंधू आहेत आणि कौरव चुलत बंधू आहेत, पण आहे तर भाऊच ना. जर या कौरवांना जर मी मारत असल तर युधिष्ठिराधिकांना मी का मारू नये देवा. हे एर एर आघवे गोत्र सामुचे. अरे देवा, जसं माझं गोत्र जे तेच युधिष्ठिराचं आहे ना, तर युधिष्ठिराचं जे गोत्र आहे तेच दुर्योधनाचं आहे, तेच दुःशासनाचं आहे, तेच सकल कौरवांचं आहे ना देवा. आम्ही एकाच गोत्रात उत्पन्न झालेले आहेत, आणि मग युधिष्ठिराला मारलं तरी तेच होणार आहे आणि कौरवाला मारलं तरी तेच होणार आहे. आणि माझ्या भावाला जर मला मारावं लागत असेल देवा, तर म्हणून जळो हे झुंज प्रत्यया नये मज. येणे काय काज महापापे. देवा म्हणून जळो हे झुंज. देवा ही झुंज जळू दे, देवा ही झुंज जळू दे. प्रत्ययाने मज. देवा मला ही पसंत पडाना. प्रत्ययाने म्हणजे मला आवडत नाही, मनाला हे रुचत नाही. प्रत्ययाने मज का येणे काय काज महापापे. देवाला अर्जुन म्हणतोय, देवा म्हणून जळो हे झुंज. देवा याला आग लागू. असं माणूस कधी म्हणतो महाराज, ज्या वेळेस त्या माणसाला समोरच्या गोष्टीतून तोटा दिसतो. जर फायद्याकरता आपण एखादी गोष्ट करत असू आणि अचानक आपल्याला वाटतं की ही गोष्ट करण्यात काय अर्थ नाही, ही गोष्ट करून फायदा नाही, नुकसान आहे, तर मग आपण म्हणतो जळो. त्यांच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण म्हणतो बघा त्यांचा जाळ हो, मला त्यांच्याशी घेणं देणं नाही. असं कधी म्हणतो व्यक्ती, तर ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं हे आपल्या फायद्याचं नाही. तर अर्जुन म्हणतो, देवा म्हणून जळो हे झुंज. देवा त्याचा जाळ हो प्रत्ययाने. मला हे काही पटत नाही, मला पसंतीला येत नाही. येणे काय काज, हे युद्ध करून आम्हाला काय मिळवायचंय. महापाप. बरं देवा महापाप मिळणार आहे हे युद्ध केल्यावर, मला काय महापाप मिळवायचंय का. नाही देवा, हे पाप मी करणार नाही. म्हणून तर अर्जुन म्हणतो, देवा बहुता परी पाहता येथ उखटे होईल झुंजता. वरी काही चुकविता लाभ अथी. अर्जुन म्हणतोय, देवा बहुता परी पाहता येथ उखटे होईल झुंज. देवा अनेक पद्धतीनं मी विचार केला आणि अनेक पद्धतीनं विचार केल्यावर एक लक्षात आलं, बहुता परी पाहता, अनेक पद्धतीने पाहिल्यानंतर एक मनात आलं काय, येत ओखटे होईल झुंजता. ओखट म्हणजे वाईट होणं, ओखट होणं म्हणजे वाईट होणं. देवा अनेक पद्धतीनं जर विचार केला तर माझ्या या कृतीनं, या युद्धानं काय होणार आहे, तर ओखटे होईल म्हणजे वाईट होणार आहे. वरी काही चुकविता लाभार्थी. देवा हा जर मी हे चुकवलं, ह्या युद्धातून बाजूला गेलो तर काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. म्हणजे युद्ध जर केलं तर 100% नुकसान आहे आणि युद्ध जर नाही केलं तर काहीतरी चांगलं होण्याची शक्यता आहे. आणि मग माणूस अशा गोष्टी टाळतो. जसं आता सध्या बोर्डाचे पेपर चाललेले, बोर्डाचे पेपर चालू असताना मुलाने मोबाईल उघडून इंस्टाग्राम किंवा युट्यूबवर व्हिडिओ पाहत बसणं, अभ्यासाची सोडून इतर व्हिडिओ पाहत बसणं. कोणत्याही पद्धतीने विचार केला तरी युट्यूबचे किंवा त्या इंस्टाग्राम किंवा त्या फेसबुकवरचे व्हिडिओ, एखाद्या 10वी-12वीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना टाइमपास होणारे व्हिडिओ पाहणं, कोणत्याही पद्धतीनं पाहिलं तर ते चांगले नाही. पण हे जर पाहण्याचं चुकवलं
श्री विठ्ठल, आपणापैकी कोणाचा तरी माईक चालू आहे, कृपा करून आपण तो माईक बंद करावा. श्री विठ्ठल, थोडासा व्यत्यय. हा, धन्यवाद. तर जर विद्यार्थी व्हिडिओ पाहत बसत असेल तर त्याने कोणत्याही पद्धतीने आपण विचार केला तरी त्या विद्यार्थ्याचं नुकसानच होणार आहे. हा, पण वरी काही चुकविता लाभार्थी, पण त्यानं जर ते व्हिडिओ पाहायचे सोडले तर त्याला मोकळा वेळ भेटेल आणि मग शक्यता आहे की तो अभ्यास करेल. पण त्याचं आता नुकसान जे होणार आहे ते टळल. तसं अर्जुन म्हणतो, देवा इथं युद्ध जर केलं तर 100% नुकसान आहे, पण ते जर टाळलं तर माझं चांगलं होण्याची काय तर शक्यता आहे. आणि म्हणून देवा मला हे युद्ध नको आणि तो विजय नको. अर्जुन म्हणतो मला कशाचीच अपेक्षा नाही. पुढच्या श्लोकात, न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किं नो राज्येण गोविंद किं भोगैर जीवितेन वा येषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च इमे स्थिता युद्धे प्राणं त्यक्त्वा धनानि च न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च. देवा मला विजयाचीही इच्छा नाही आणि मला त्या युद्धाची इच्छा नाही आणि त्या राज्याचीही इच्छा नाही आणि त्या सुखाची इच्छा नाही. अरे गोविंदा, या राज्याच्या उपभोगाचं यांना मारून मी काय करू का? तर येशामर्थे कांक्षितोन, अरे देवा यांच्याकरताच मला राज्य भोगायचं होतं, यांच्याकरताच मला राज्य उपभोगायला घ्यायचं होतं आणि हेच इथं समोर उभे आहे. मला सुख भोग यांच्याकरता पाहिजे होते, ते नाहीयेत. अरे ज्यांच्याकरता मी हे सगळं कमावणार होतो, इथून जिंकून गेल्यानंतर माझ्या पाठीवर जे हात मारणार आहेत, मला शाबासकी देणार आहेत, ते भीष्म पितामह, ते गुरु द्रोणाचार्य, अरे तेच इथं समोर उभे. देवा मी यांना कसं मारू? म्हणून देवा मला ते राज्यही नको, मला ते धनही नको. का? तर अरे त्या धनाचा आणि प्राणाचा त्याग करूनच हे समोर येऊन युद्ध करता उभे राहिलेले. देवा मला यांना मारून ते राज्य आणि सुख नकोय. माऊली ज्ञानोबराय भाषांतर करतात, तया विजय वृत्ती काही मज सर्वथा काज नाही, येथ राज्य तरी काही हे पाहुनिया. तया विजय वृत्ती काही मज सर्वथा काज नाही. तो असणारा अर्जुन देवाला सांगतोय, देवा विजय वृत्ती मज सर्वथा काज नाही. देवा अरे विजय मिळावा, तो विजयाचा आम्ही उपभोग घ्यावा, त्या विजय वृत्तीचा, त्या जयाच्या आकांक्षेशी आम्हाला काही देणं नाही द्यावा. आणि हे राज्य तरी काय हे पाहून या. अर्जुन म्हणतोय देवा, आणि ते राज्यही मला मिळून त्याचं काय करायचंय? असं का बोलतोय अर्जुन? या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे, ते जळोत आघवे पार्थ म्हणे. देवा या सकळा ते वधावे, देवा या सगळ्यांना मारायचं आणि या सगळ्यांना मारून मग जे भोग भोगावे यांना मारायचं आणि मग त्या भोगाचा उपभोग घ्यायचा. ते जळवता आघवे पाडतं म्हणे. देवा ते जळवते. महाराज विचार करा की आई आहे किंवा वडील आहे किंवा चुलते, असं कोणतरी आपलं जवळच आहे आणि त्या व्यक्तीचा खून करून मग त्या व्यक्तीचे अलंकार आपल्याला अंगावर घालून मिरवायचे. चालेल? पटेल? मनाला रुचेल? अर्जुनही त्या स्थितीत आहे. अर्जुनही म्हणतोय देवा या सकळा ते वधावे आणि मग जे भोग आम्ही भोगावे. अरे देवा राज्य जे ते यांना मारून मिळवायचं नको, ते जळवता घावे, त्याला आग लागो, ते जळून जाऊ, घेणं देणं नाही. अर्जुन म्हणतो ते जर सुख असेल तर त्या सुखाचा मी त्याग करतो. अर्जुन म्हणतो तेने सुखे बिन होईल ते भल तैसे साही जेल, वरी जीवित ही वेची जेल याची लागी. अर्जुन म्हणतो देवा अरे तेने सुखे बिन होईल ते भले तैसे साही जेल. अर्जुन म्हणतो की देवा याला जर सुख म्हणत असाल तर त्या सुखाशिवाय जे होईल ते स्वीकारायला मी तयार आहे. एक बाजू यांना यांना मारण्याची असेल आणि दुसरी बाजू काही पण असेल तरी मी ती निवडेल,
पण यांना मारण्याचा ऑप्शन मी घेणार नाही, यांना मारण्याचा निर्णय मी घेणार नाही. तेव्हा त्याने सुखी विन होईल ते भलतैसे मी सांगितलं. याच्याशिवाय जे होईल ते भलतं काही असताना ते काही का असेना त्याचा मी स्वीकार करेल, ते मी सहन करेल. एवढंच नाही देवा, यांना जे मारायचा विषय चाललाय, मग ते भीष्म आहे, ते द्रोण आहे, ते कौरव आहे, ते माझे नातलगे, ते माझे जवळचे ना, त्यांच्याकरता मी काय करायला तयार आहे. अर्जुन म्हणतो वरी जीवित ही वेची जेला याची लागी. अरे देवा, यांच्याकरता मी स्वतःच जीवनही खर्च करायला पाहिजे, पण यांना मारावं आणि मग भोग भोगावे हे माझ्या मनात येत नाही. अर्जुन म्हणतो वरी यासी घात की जे, मग आपण राज्य सुख भोगी जे, हे स्वप्नी मन माझे करू न शके. अर्जुन म्हणतोय देवा की यांचा घात करायचा आणि मग राज्य सुख मिळल असं माझं मन स्वप्नात देखील विचार करू शकत. माझं मन स्वप्नात देखील हा विचार करणार नाही की यांना मी मारेल आणि मग त्यांचं असणारं जे राज्य आहे त्याचा मी उपभोग घेईल. माऊली ज्ञानोबराजे म्हणतात की ह्या ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण आहे. देवाने अर्जुनाला का ज्ञानेश्वरी सांगितली, तर मला त्याचं उत्तर पहिल्या अध्यायात आहे. अर्जुन देवाला म्हणतोय की देवा मी युद्ध करणार नाही. का नको म्हणतोय अर्जुन, तर अर्जुन म्हणतोय देवा अरे यांना मारायचं ना मग मी ते घ्यायचं, असं मला नको. देव कोणाला ही गीता सांगत नाही महाराज. आज बिग्याच्या एकराच्या तुकड्यासाठी, गुंठ्या गुंठ्याच्या तुकड्यासाठी भाऊ भावाच्या जीवावर उठलाय. आपली मानसिकता ही आहे. आणि अर्जुनाची मानसिकता काय, देवा राज्य सुख सुद्धा मला यांना मारून नकोय. आजकालची परिस्थिती भयानक आहे. आपण आध्यात्मिक विचाराशी संलग्न होतो, आपलं ग्रंथांचं चिंतन नित्य चाललंय, म्हणून बाहेरच्या वातावरणाचा परिणाम आपल्यावर कमी आहे आणि तो त्याच गोष्टीने होऊ शकतो. इतर कोणत्या गोष्टीने आपण वाचू शकत नाही. एवढ्या भयानक घटना समाजात घडताय. कशासाठी, जमिनीच्या तुकड्यांसाठी. आणि कोण करतंय, भाऊ भाऊ. आता प्रवचनात हे नावं नाही घेत, पण जर माहितीच पाहिजे असेल तर बोटाला धरून तुम्हाला दोन्ही भावांची नावं सांगतो, गावही सांगतो. काय माझ्यापासून जास्त लांब नाही, 2-5 किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे. त्या गावात 2 भावांचे वादिवाद झाले आणि जमिनीच्या तुकड्यावरनं एका भावाने दुसऱ्या भावाला वावरात शेतात एकटा काम करत असताना त्या ठिकाणी जाऊन 2-4 मित्र सोबत घेऊन जाऊन त्याचा ट्रॅक्टर जे साधन आहे ते साधन पेटवून दिलं आणि भावाला उचलून हातपाय बांधून फुल पाण्याने भरलेल्या कॅनल मध्ये सोडून दिलं. ही अशी घटना का घडली, फक्त कशासाठी, तर जमिनीच्या एका तुकड्यासाठी. कशासाठी, जमिनीच्या एका तुकड्यासाठी. आणि ही आपली मानसिकता असेल तर आपल्याला देव का गीता सांगतो. अर्जुनाला कशामुळे सांगितली, तर अर्जुन तयार आहे, देवा अरे मी भीक मागेल पण मला यांचं मारलेलं राज्य नको. अर्जुन म्हणतो हे स्वप्नी ही मन माझे करू न शकेल. अरे देवा मी स्वप्नात देखील हा विचार करणार नाही काय की माझ्या सुखाकरता मी आपल्या लोकांना मारावं. अर्जुन म्हणतो देवा यांना मारायचं मग जगायचं कोणासाठी. तरी आम्ही का जन्मावे, कवना लागी जियावे, जरी वडला या चिंतावे अहित म्हणे. तरी आम्ही का जन्मावे, मग आम्ही का जन्म घ्यावा, कवना लागी जियावे, कोणाकरता जगायचंय, जरी वडिला या चिंतावे अहित म्हणी. जर वडिलांचं अहित अंतःकरणात चिंतायचं असेल तर आम्ही जन्म कशाला घ्यावा. वडील म्हणजे मोठे. वडील शब्दाचा अर्थ आई वडील होतो म्हणजे बाप होतो, तसा वडील या शब्दाचा अर्थ मोठा पण होतो. अर्जुन म्हणतो देवा जर मोठ्यांविषयीच अंतःकरणात चुकीचं वागायचं असेल तर आम्ही जन्मून काय फायदा आहे आणि जगून काय फायदा आहे. म्हणजे माऊली सरळ सरळ शब्दात सांगताय, व्यतिरेकाने आपल्याला सांगताय की जो व्यक्ती आपल्या वडिलांचं म्हणजे आई वडिलांचं किंवा आपल्यापेक्षा मोठ्यांचं अहित मनात चिंतन करतो, त्यांच्याविषयी चुकीचा भाव जो धारण करतो, त्यानं कशा करता जन्माला यावं कशा करता जाग. महाराज
आपलं जीवन हे आईवडिलांना समर्पित आणि मोठ्यांना समर्पित असावं, त्यांच्या करता जागावं. अर्जुनाचं म्हणणं तेच आहे. तरी आम्ही का जन्मावे का कोणाला जियावे? अरे तेव्हा आम्ही का जन्म घेतलेला आणि कोणा करता जगू? जरी वडला या चित्तावे त्याने मोठ्यांविषयी तर मनात अंतकरणात वाकडा भाव आहे, तर हे का? अरे पुत्राची इच्छा कुळ करत कशा करता? अर्जुन म्हणतो पुत्रा ते इच्छे कुळ तयाचे काय हेचे फळ, जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले. पुत्राची इच्छा कुळ जे करत त्याचं काय फळ आहे म्हणे? निर्दळी जे केवळ गोत्र आपुले. अरे आपलंच गोत्र आपलेच कुळ बांधव मारायचे, आपला पोरगा जन्माला यावा आणि जन्माला आलेल्या मुलानं आपला संपूर्ण परिवार मारून टाकावा असं वाटतं कोणाला? प्रवचनाला एवढी मंडळी आहे, एवढ्यात कोणाच्या तरी अंतःकरणात असा भाव आहे का आपल्या घरी असा मुलगा जन्माला यावा की त्यानं संपूर्ण खानदानाचा नाश करावा? नाही ना महाराज, असं तर कोणालाही वाटत नाही. आणि मानवी महाराज संतही सांगत असताना तर सरळ म्हणतात की असा मुलगा जन्माला येऊच नाही. आणि मग जर असं असेल तर कुळाचा नाश करणारा जन्माला येऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा आहे. तर मग आम्ही वडिलांविषयी मोठ्यांविषयी असं कसं मनात आणावं? हे मनीची केवी धरी रे, आपण वज्राची या होई जे, वरी घडे तरी की जे भले या. अर्जुन म्हणतो मग असं आपण मनात तरी कसं आणायचं? आपण काय वज्रासारखं कठीण व्हायचं का? आणि अर्जुन म्हणतो देवा अरे हे बघ, हा विषय तो सोड, जर घडलंच ना आपल्याकडनं घडे तरी की जे भले या. अरे जर आपल्याला करायचंच असेल तर काहीतरी यांचं भलं व्हावं असं करा. अर्जुन म्हणतो आम्ही जे जे जोडावे ते समस्ती भोगावे, हे जीवित ही उपकारावे काजी यांच्या. आम्ही जे जे जोडावं ते सगळं यांनी भोगावं. आम्ही जे जे जोडावं ते सगळं यांनी भोगावं. म्हणजे आम्ही या भीष्म पितामहा करता कमवावं, आम्ही द्रोणा करता कमवावं. आणि एवढंच नाही, हे जीवित ही उपकारावे काजी यांच्या. अरे देवा, हे जीवन सुद्धा यांच्या करता मी वाहून देऊ शकतो देवा. कसं? तर अर्जुन सांगतो आम्ही दिगंतीचे भूपाळ भांडुनी सकळ, मग संतोष विजे कुळ आपुले जे. अर्जुन म्हणतो आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ. आम्ही दिगंतीचे म्हणजे जगभरातले सगळे राजे जिंकून आणून मग ज्यांना संतोष प्राप्त करावा. आता राजांना जिंकून संतोषाचा काय संबंध? तर महाराज असं म्हटलं जातं की ब्राह्मणाने अल्प संतोषी असावं आणि क्षत्रियाने कधीच संतोषी असू नये. ब्राह्मणाने दिलेल्या दक्षिणेत संतोषी असावं आणि क्षत्रियाने आपल्या राज्याच्या विस्तारावर कायम लक्ष द्यावं. आणि मग सीमा विस्तारा करता काय करावं? तर आजूबाजूच्या राजांना जिंकावं, त्यांचा प्रदेश आपल्या हाताखाली आणावा आणि त्यांच्याकडून कर वसूल करावा. आणि मग असं आजूबाजूचे राजे जिंकले की आमच्या पराक्रमामुळे आमचं कुळ प्रसन्न होईल आणि देवा तेच माझ्या समोर आहे, तेची हे समजत परी कैसे कर्म विपरीत, जे झाले असती उद्यत झुंजावया. अर्जुन म्हणतो ज्यांच्या करता सगळं करायचं होतं तेच माझ्या समोर उभे देवा, कसं कर्म फिरलं रे? असं उलट कर्माचा पासा कसा पडला देवा? जे झाले असती समस्त उद्यत झुंजावया. अरे देवा, ज्यांनी आमच्या दुसऱ्या संघ लढल्यामुळे प्रसन्न व्हावं तेच आमच्या पुढं आज झुंजण्याकरता उभे राहिलेले आहेत. कोण कोण आहे आणि कसे कसे आलेत? अर्जुन म्हणतो ते इथं उभे राहिलेत तर ते साधारण येऊन उभे नाही राहिले. अंतौरिया कुमरे, सांडोनिया भांडारे, जिव्हा शस्त्राग्री जिव्हारे आरोकुणी. अर्जुन म्हणतो ते कसे आले? तर स्त्रिया, त्यांचे मुलं, त्यांचेवाली धनसंपत्ती हे सगळं मांग टाकून आले आणि आपलं जे जीवित आहे, आपले जे प्राण आहे ते शस्त्राच्या टोकावर ठेवून आले.
महाराज युद्ध करणं आणि युद्धाच्या बाता मारणं यात खूप फरक. सांगायला आणि बोलायला रक्त रोमांचे इतिहास सांगायला काहीच वाटत नाही. ठीक आहे, वक्त्यात तो गुण आहे, त्या वक्तृत्वाला माझा नमन आहे. पण बोलणं आणि करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. तो गोऱ्या म्हणतात मी नाही. बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. मला बोलायला काय जातं, बोलायला कुणीही काही बोलेल, पण करून दाखवण्याकरता तेवढं सामर्थ्य लागतं. कौरव पांडवांचं खूप मोठं युद्ध झालं, म्हणायला काय जातं. छत्रपती शिवरायांनी लाल महालात घुसून शाहिस्ते खानाचे बोट कापले, सांगता येतंय, सांगायला काय अडचण आहे. पण 1,00,000-1,15,00,000 मुघलांचा तो पूर्ण परिसर, आणि त्या पूर्ण परिसरात थोड्या मोजक्या मावळ्यानिशी, काही ठिकाणी 500 वर्णने, काही ठिकाणी 300 वर्णने, काही ठिकाणी 700 वर्णने, ठीक आहे, जो आकडा असेल तो 1000च्या आत, एवढ्या 1,00,000-1,15,00,000च्या मुघलांच्या परिसरात आपल्या 300 किंवा 500 किंवा 700 माणसांशी घुसणं आणि जाऊन परत येणं एवढी सोपी गोष्ट वाटते का. बोलायला काय अडचण नाही, सांगू शकतो आपण इतिहास. 18 अक्षौहिणी सैन्य एकाच वेळी कुरुक्षेत्रावर उभं आहे, आणि आता युद्ध होणार आहे, खूप मोठं युद्ध झालं, कसं झालं, काय झालं, सगळं सांगायला मी तयार आहे. पण युद्ध करणं सोपं आहे महाराज. युद्धाला जात असताना, तलवार उचलत असताना तलवार आपल्या पण बसू शकते, ही मानसिकता ठेवूनच युद्धाला उतरावं लागतं. शास्त्राग्री जे व्हारे आरोपणे असं जो अर्जुन म्हणतोय, तर अर्जुनाचा तोच भाव आहे की त्यांनी आपल्या जीवित्वावर पाणी सोडलंय. अर्जुनाने आपल्या जीवित्वावर पाणी सोडलंय. आपल्या समोर त्यांनी लटकती तलवार आपल्या अंगावर धरली आणि युद्धाकरता उभे राहिले. आणि असे असणारे ते त्यांना मी मारू कसा, ऐसे या ते कैसे निमारू, कवनावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घात केवी. असे असणारे ते, तर त्यांना मी कसं मारू, शस्त्र कोणावर धरू, आणि माझ्याच असणाऱ्या हृदयात राहणारे जे, तर त्यांना मी माझ्याच हाताने त्यांचा घात कसा करू. कोण आहेत ते. अर्जुन म्हणतो, आचार्य पितरा पुत्रा तथैव च पितामहा, मातुला शशुरा पौत्रा शाल संबंधिनस्तदा. अर्जुन म्हणतो कोण आहे, माझे आचार्य, माझे पितर आहेत, माझे पुत्र आहेत, आणि त्याचबरोबर पितामहा पण आहेत, माझे मामा आहेत, माझे सासरे आहेत, माझे नातू आहेत, माझे मेहुणे आहेत, आणि त्याचबरोबर अनेक प्रकारचे माझे संबंधी आहेत. आचार्य म्हणजे गुरु, पितर म्हणजे वडिलकीच्या नात्यानं जे मग काका असतील, किंवा ज्यांना पितर म्हणल्या जातं कुळातले मोठे ते असतील. त्यानंतर पुत्र म्हणजे मुलगा, मुलाच्या सारखे म्हणजे पुतणे पण. तथैवच पितामहा, त्याचबरोबर माझे आजोबा किंवा आजोबाच्या वयाचे जे आहेत ते, आजोबा किंवा आजोबाच्या वयाचे जे कोण आहेत ते. मातुला म्हणजे मामा, श्वशुरा म्हणजे सासरा, पौत्रा म्हणजे नातू, शालाहा म्हणजे साला किंवा मेवणा, बहिणीचा भाऊ. तुमच्या भागात काय म्हणतात ते बघा, शालक बहिणीचा भाऊ, साला मेव्हणा शालक, इथं म्हटलेलं आहे शालाहा. आणि संबंधी नसतात, संबंधी आप्तजन जे आहेत ते. हा अर्जुन मोहाने इतका ग्रस्त झाला की देवाला म्हणतो, देवा समोर कोण आहे ना ते तुला माहित नाही. काय म्हणतो अर्जुन, हे नेनसी तू कवन, परी पैल भीष्म द्रोण, जयाचे उपकार असाधारण, आम्हा बहुत. अर्जुन देवाला म्हणतोय, काय म्हणतोय, हे नेनसी तू कवन. महाराज कोणाला, देवाला म्हणतोय हे नेनसी. देवाला अर्जुन शिकवतोय, देवा तुला माहित नाहीये कोण आहे. म्हणजे जो जगाचा चालक मालक आहे, संपूर्ण ज्ञान ज्याच्यापासून आहे, वेदाला शिकून ज्यानं शान केलेलं आहे. निळोप्राणी गवळणीत वर्णन तसंच केलंय ना,
की येण्याची पुढे हुनी वेद केला शहाणा हो. वेदातलं जे ज्ञान आहे ते वेदाला ज्ञान यांना दिलेलं आहे. आणि असा असणारा तो देव त्याला अर्जुन म्हणतोय, हे समोर उभे कोण आहे ना, याला तू ओळखत नाही, तुला माहित नाहीये कोण आहे. आता मला देवाने ठरवलेलं होतं, आता गपचूप ऐकून घ्यायचं, काहीच बोलायचं नाही. चाल दे तुझं. हे नेनसी तू कवन, यांना तू ओळखत नाही देवा, कोण आहे? परी पैल भीष्म द्रोण, पलीकडच्या बाजूला कोण आहे? भीष्म आणि द्रोण आहे. हा, मग भीष्म द्रोण आहे तर काय झालं? अर्जुन म्हणतो काय झालं? जयाचे उपकार असाधारण होत. अर्जुन म्हणतो देवा जयाचे उपकार आहे, पण किती उपकार आहे? असाधारण उपकार आहेत. अर्जुन म्हणतो पितामहाचे आणि द्रोणाचार्याचे माझ्यावर थोडे उपकार नाही, खूप उपकार आहेत. पंडूराजा निघून गेल्यानंतर आधार जर कोणी दिला असेल तर तो भीष्म पितामहांनी दिलाय. पांडवांना आधार, स्वतःची वेगळी ओळख, स्वतःचं सामर्थ्य आणि पुत्रमोहाने ग्रसित झालेले धृतराष्ट्रापुढं बाजू मांडण्याचं पांडवांचं कायम काम कोण करायचे तर भीष्म पितामह. म्हणून असाधारण उपकार. आणि महाराज अर्जुन हा एक सामान्य राजपुत्र जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. ही कृपा कोणाची असेल तर द्रोणाचार्याची. ही कृपा कोणाची? मी पार्थ द्रोणाचा केला, अर्जुन स्वतः म्हणतो. तर ही कृपा द्रोणाचार्याची आहे. द्रोणाचार्याने अर्जुनाला धनुर्विद्या दिलेली आहे. आणि मग ज्यानं धनुर्विद्या दिली, माझी जी ओळख आहे ती मला ज्यांनी दिली, असे असाधारण उपकार ज्यांचे ते माझेवाले कोण आहेत तर भीष्म आणि द्रोण आहे. आणि उपकार किती आहेत तर आम्हा बहुत, माझ्या एकट्यावरच असं नाही, युधिष्ठिरावर पण आहे, भीमावर पण आहे, नकुलावर पण आहे आणि सहदेवावर पण आहे. आमच्यावर खूप असे त्यांचे उपकार आहे. आणि हेच असं नाही, अजून कोण कोण आहे? एथ शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्ट ही असती. अर्जुन म्हणतो एथ शालक, आधीच बोललो, शालक म्हणजे मेव्हणा किंवा बायकोचा भाऊ. शक्यतो सगळीकडं मेव्हणा म्हणण्याची पद्धत आहे, पण मग काही भागात वेगळे असेल तर असेल. पण सासरे म्हणजे बायकोचा, म्हणजे बायकोचे वडील. त्याच्यानंतर मातुळ, शालक सासरे, मातुळ म्हणजे मामा, मातुळ म्हणजे मामा. हा कोण? आईचा भाऊ. त्याच्यानंतर आणि बंधुकी हे सकळ. आणि समोर आता सगळे कौरव जे आहेत त्या अर्जुनाचे भाऊ आहे. पुत्र म्हणजे मुलगा कोण? एकटा अभिमन्यू का? नाही. तर मुलगा म्हणजे कोण तर अर्जुनाचे सगळे मुलं आणि अर्जुनाच्या भावांचेही मुलं अर्जुनाचेच मुलं सारखे असल्यामुळं त्यांना अर्जुन काय म्हणतोय तर मुलं. इष्ट ही असती. आणि त्याचबरोबर नातू पण आहे आणि इष्ट ही म्हणजे आमचे चांगलं जे इच्छिता असे आमचे पाहुणे रावळे पण आहेत. म्हणजे अर्जुनाचं असं म्हणणं आहे का पाहुणे रावळे हे चांगलं इष्टणारे असतात. इष्टजन म्हणजे पाहुणे. म्हणून आपण जर कोणाचे पाहुणे असेल तर त्याचं चांगलं व्हावं अशी अपेक्षा ठेवत चाल. कारण की इष्ट म्हणजे पाहुणे. तर अर्जुन देवाला सांगतोय अवधारी, म्हणजे मी इथं प्रवचनाला बोलत असताना तुम्हाला म्हणत नाही लक्ष द्या, हा अर्जुन देवाला सांगतोय देवा लक्ष दे. अवधारी ऐक, अति जवळकीचे हे जे कोण आहेत ना, भीष्म द्रोण, माझे सासरे, माझे मामा, माझेवाले मेहुणे, माझेवाले भाऊ, माझे मुलं, माझे नातू, हे कसे आहेत? अति जवळकीचे. जसं आता मला एखाद्या वेळेस प्रसंग आला, तुमच्यापैकी कोणी जर भेटलं तर मग मला बाहेरचे कोणी जर असेल त्यांना सांगावं लागलं, अरे हे माणसं लांबचे आहेत का? नाही, अति जवळकीचे. का? जर सोमवारी माझा यांचा संबंध होतो, हे माझे कसे आहेत? जवळचे माणसं आहेत. आता जेवढे तेवढे एवढ्याचे नाव नाही घेत, पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे जण कसे? जवळचे आहेत, अति जवळकीचे. हे सकळ ही सोयरे आमचे. अरे देवा, याच्यातलं एक जण कोणतरी सोयरे किंवा दोघ जण सोयरे असं नाही, हे सकळ ही सोयरे आमचे. देवा सगळेच आमचे काय तर सोयरेत. म्हणून दोषा ठेवाची बोलताची
किती अर्जुन दोषाला घाबरतो. अर्जुन म्हणतो देवा दोष आधी वाचे बोलताची. अरे वाणीनं जरी विचार केला, वाणीनं जरी मी बोललो की यांना मारावं, तरी देखील मला काय लागल तर दोष लागतील देवा. आणि असं असल्यामुळं मला यांना मारायचं नाही. एतान हन्तुमिच्छामि णतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राजस्य हेतु किन्नु मयि कृते. देवा असं असल्यामुळं एतांड हन्तुमिच्छामि णतोऽपि मधुसूदन. मधुसूदन हे मधुसूदना मधु नावाच्या दैत्याचा नाश करणाऱ्या देवा, येतान हंतुम न इच्छामि णतोऽपि. देवा यांनी मला मारलं तरी सुद्धा मी यांना मारायची इच्छा करणार नाही. अर्जुन काय म्हणतोय, देवा ह्या कौरवांनी मला मारलं किंवा भीष्मानी द्रोणाने मला मारलं तरी मी यांना मारण्याची इच्छा करत नाही. एवढंच नाही तर यांच्या बदल्यात यांना मारून मला त्रैलोक्याचं राज्य जरी भेटत असलं तरी मी यांना मारणार नाही. मग विचार कर, ह्या पृथ्वीच्या राज्याकरता मारेल का? महाराज अर्जुन काय तुलना करतोय, अर्जुन म्हणतो देवा यांच्या करता मी स्वर्गाचं जे मला राज्य, त्रैलोक्याचं राज्य, स्वर्ग मृत्यू पाताळाचं राज्य भेटणार आहे ते राज्य मला नको, तर मग पृथ्वीची काय अपेक्षा करावी. म्हणजे अर्जुन म्हणतोय देवा एक मोठी गोष्ट भेटत असली तरी मी यांना मारणार नाही, तर ही छोटीस पृथ्वीचं राज्य करता मी यांना मारेल. म्हणजे असं समजा तुम्हाला एखादं कुणी जर म्हटलं की वैभव महाराजच्या कानाखाली लावायची, वैभव दादाच्या कानाखाली लावायची, हे 500 घ्या आणि कानाखाली लावा, 500 घ्या आणि कानाखाली लावा. मला असा विश्वास आहे तुम्ही सगळे म्हणाल की महाराज, समोरचा जो कोणी त्याला म्हणाल दादा तू 10,000 जरी दिले तरी आम्ही वैभव दादाच्या मारणार. कोणी आहे का 10,000 मारणारा? असेल तर मी ठरवून देतो, मारा 5 मला द्या, 5 तुम्ही ठेवा. 10 कोटी दिले तरी नाही. तर ठीक आहे, असू द्या, तुमचं प्रेम आहे मला माहितीये, कोणी मारणार नाही. पण एवढे घेऊन मारणार नाही तर 500 कोण मारणार आहे? तसं अर्जुन म्हणतोय देवा अरे यांना मारून मला त्रैलोक्य भेटलं तरी नको, तर हे छोटं पृथ्वीचं राज्य माझं काय कामाचं आहे? किंवा एखाद्याने सांगितलं बाबा तुला राजकारणाची इच्छा आहे ना, हो. पद मिळवायची इच्छा आहे ना, हो. सरपंच व्हायचं आहे ना, हो. मग तुझ्या सख्या भावाचा खून कर, मी तुला सरपंच बनवतो. तो म्हणाल दादा अरे मुख्यमंत्री जरी बनवत असला राज्याचा तरी मला माझ्या भावाला मी मारणार नाही, तर सरपंच की करता काय मी मारीत. असं जसं एखाद्या भावाने बोलावं तसं अर्जुन म्हणतो देवा अरे त्रैलोक्याचं जरी राज्य मिळत असलं तरी मला नको, तर इथं पृथ्वीच आहे याचं मी काय. आणि मग त्यांनी मला मारलं तर तरी मी त्यांना उलटून मारणार नाही. अर्जुन म्हणतो हे वरी भलते करी तू आत्ताची येथे मारी तू, परी आपण मने घातू न चिंतावा. अर्जुन म्हणतो देवा यांना जे पाहिजे ते करू दे रे बाबा, हे बरी भलतैसे करी तू, यांना जे करायचं ना देवा ते करू दे, आत्ताची इथे मारी तू. यांनी ठरवलं ना इथं माझा नाश करायचा, इथं माझी हत्या करायची, आत्ता करू दे देवा, मला काहीच हरकत नाही. पण आपण मने घातून चिंतावा. देवा त्यांनी आता प्रत्यक्ष मारलं तरी अडचण नाही, पण मी मनाने सुद्धा विचार करणार नाही. कसा? त्रैलोक्याचे अनकडीत जरी राज्य झाले प्राप्त, तरी हे अनुचित नाच रे मी. अर्जुन म्हणतो देवा त्रैलोक्याचं राज्य मिळालं आणि ते कसं अनकळीत, म्हणजे ज्याला दुसरा कोणताच शत्रू नाही असं अनकळीत निष्कंटक राज्य, ज्या राज्याला शत्रूच नाही असं त्रैलोक्याचं राज्य, आणि ज्याला दुसरा शत्रूच नाही असं राज्य भेटलं देवा, त्याच्या अपेक्षेनं सुद्धा हे अनुचित असणार मी करणार नाही. महाराज आपण कोणता जरी संकल्प केला, शुद्ध संकल्प केला, चांगलं काम करायचं ठरवलं, तर
ते चांगलं काम करत असताना एवढा दृढ निश्चय ठेवा की काही आलं तरी त्याच्याहून ढाळायचं. समजा मी ही गोष्ट करणार नाही बाबा, 500 घे नाही करणार, बाबा 1000 घे नाही करणार, किती दिले तरी ही गोष्ट अनुचित आहे आणि मी ती करणार नाही. कोणी म्हटलं की बाबा कर, नाही बाबा कर, नाही. चुकीच्या माणसाला मतदान करायचंय, हे 500 घेण कर, नाही बाबा नाही करू शकत. हे 1000 घेण कर, नाही करू शकत. कितीकही दिले तरी मी हे करणार नाही. का? अनुचित आचरे मी, जे चुकीचं आहे ते मी करणार नाही. आणि अर्जुन म्हणतो देवा, असं जर असत आणि असं जर झालं, मी जर हे केलं तर कसं होईल माझं? जरी आजी येथे ऐसे किजे, तरी कवनाच्या मनी उरीजे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. अर्जुन म्हणतो देवा, जरी आजी येथे ऐसे किजे, देवा आज जर मी असं केलं, कसं? त्या राज्याच्या तुकड्या करता जर स्वतःच्याच भावांना मी मारलं तर मी कोणाच्या मनात उरल बरं देवा? आपल्या जवळच्या तरी मनात मी उरल का देवा? आणि मग सांग मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा, आणि मग मी तुझं मुख पाहिल का देवा? तुझं तोंड मी कोणत्या तोंडानं तुझ्या पुढे येऊ देवा? आणि असं पापकर्म केल्यानंतर तुझ्याजवळ मी राहू शकतो का देवा? आणि मग ती भीती अर्जुन व्यक्त करतोय, देवा यांना मी जर मारलं तर काय होईल? निहत्य धार्त राष्ट्रान का प्रीतिस्या जनार्दन, पापमेवा श्रयेदस्मान हत्वैताना तथा इनः. देवा या धृतराष्ट्राच्या मुलांना, देवा या धृतराष्ट्राच्या मुलांना मारणं म्हणजे मी यांचा घात करणं, यांना जर मी मारलं तर काय होईल? तर अर्जुन म्हणतो मी यांना मारलं तर मला पाप लागेल. पापमेवा श्रेयदस्मात् हत्वैताना तथा इनः. गीतेची संहिताच काय घेऊन बोलायचं राहतंय? कारण सांगू का? गीता संहितेनच का वाचायची? ठीक आहे, जर तुम्ही शुद्ध वाचत असाल तर काय हरकत नाही, आणि भक्तीने आपण वाचत असाल तशी वाचा, पारायण जसं करत असाल तसं करा, भावने पुढं काहीच नाही. काही न लगे एक भावाची, कारण संप्रदायाची भूमिका हीच आहे, कसंही करा पण करा, कारण की देवाला फक्त तुमचा भाव पाहिजे. देव पै भक्ती एक मी जाणे, आम्ही भावाचे पाहुणे भुकेले, देव स्वतः म्हणतो. तर पण संहिता घेऊन का वाचायचं? तर हत्वैताना तथा इनः संस्थेतल्या एका विद्यार्थ्याला व्यवस्थित वाचता येत नसल्यामुळे तो कसा वाचायचा माहिती का? निहत्य धार्त राष्ट्रान का प्रीतिस्या जनार्दन, पापमेवा श्रयेदस्मान हातपाय ताणलं तरी येईना. म्हणजे हातपाय ताना तथा इनः त्याच्याकडून होऊन जायचं हातपाय ताणलं तरी येईना. असं झालं का? संहिता व्यवस्थित घेतलेली नव्हती. आता तो श्लोक आला त्याच्यामुळे आठवण सहज झाली. तर हत्वैताना तथा इनः, तर अस्मान हत्वैत आता ताईनः, या आता तायांना मारून मी पापाचाच आश्रय करेल. माऊली म्हणतात, जरी वध करून गोत्रजांचा, तरी वसोटा होऊन दोषांचा, मग जुळलासी तू हातीचा दूर होसी. माऊली अर्जुनाच्या मुखातून सांगताय की जरी वध करून गोत्रजांचा, तरी वसोटा होऊन दोषांचा. देवा जर मी गोत्रजांचा वध केला तर वध केल्यामुळं काय होईल? वसोटा होईल दोषांचा. डोंगर मी त्या असणाऱ्या पातकांना आश्रयस्थान होईल, त्या पातकांना मी आश्रयस्थान होईल, त्या पातकांचं मी राहण्याचं ठिकाण होईल, आणि पातकांचं राहण्याचं ठिकाण झालो
मग जोडला अशी तू हातीचा दुरुशी, मग देवा माझ्या जवळ पाप आलं की तू थांबणार नाही. देव कुठं राहतो? माऊली भरपूर गोष्टी आपल्याला अर्जुनाच्या मुखातून व्यतिरेकाने सांगताय. अर्जुन म्हणतोय देवा मी गोत्राजांना मारलं तर मला पाप होईल, आणि मला पाप झालं तर तू माझ्या जवळ राहणार नाही. म्हणजे जिथं पाप आहे तिथं देव राहत नाही. मी का बोलतो? आपल्या प्रवचनात देव आहे, तर आपलं प्रवचन हे पुण्य कीर्तन आहे म्हणून इथं देव आहे. आपलं अंतःकरण जर शुद्ध असेल तर तिथंही देव राहील. अंतःकरणात पाप असेल तर तिथं देवाचा काय संबंध आहे? मला तुमच्यापैकी कोणातरी विषयी तुमचं वाईट व्हावं यापेक्षा असेल हे पाप आहे, तिथं देवाने का राहावं? माझ्या अंतःकरणाला जर माझे आई वडील आवडत नसतील, तो का म्हणे पापा माया ना आवडे ज्या बापवर, आई वडील ना आवड नाही, हे जर पाप आहे तर माझ्या अंतःकरणात पाप राहतं तर देव कसं काय राहील? एखाद्याच्या विषयीची काम भावना अंतःकरणात असेल, ते जर पाप आहे तर देव तिथं कसं राहील? क्रोध पाप आहे तर पाप अंतःकरणात असेल तर देव तिथं कसा राहील? तुकोराय म्हणतात की जर देव राहा वाटत असेल तर तिथून पाप काढावा लागेल. अंतःकरण शुद्ध करावं लागेल, पापाने रहित करावं लागेल. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. तू कुठं राहतो? तर जे शुद्ध झालं तिथं राहतो. तो शुद्ध जिथं आहे तिथं राहतो आणि पाप जिथं आहे तिथं शुद्ध राहत नाही. म्हणून महाराज पापाला घाबरा, कोणाला नाही घाबरले तरी अडचण नाही. व्यवहारात बापाला आणि परमार्थात पापाला घाबरा, ही गोष्ट लक्षात ठेवा. व्यवहारात बापाला आणि परमार्थात पापाला. पापाची भीती बाळगा, पाप भिरुरा. महाराज इथं बोलायला आणि इथं म्हणायला काय जात नाही, पण पुढे अवघड यमदंड. कोणतीही क्रिया करत असताना पापाचा विचार करून करा. आपण सहज खोटं बोलून गेलो, पण खोटं बोलणं पाप आहे आणि पापाचं फळ दुःख आहे हे डोक्यात ठेवा. आपण सहजासहजी, आता इथं कोणी खात असेल असं माझं म्हणणं नाही, पण अनावधानाने चुकून किंवा घरात पहिल्यापासनं खाण्याची सवय म्हणून अपथ्याचं सेवन होत असेल, नको तो मांसाहार केला जात असेल, तर महाराज फक्त विचार करा की आपल्यामुळं एखाद्या जीवाची हत्या आपल्या जिभेची चोचले पुरवण्याकरता जर होत असेल तर ते किती मोठं पाप आहे. आपल्या डोळ्या देखत आपल्या जिभेच्या चोचल्यांकरता आपण एका प्राण्याची हत्या करतोय. विचार करा, तुमचं लेकरू तुमच्या पुढं ओढून नेऊन ते कापून शिजवलं जातंय, कसं वाटेल अंतःकरणाला? आणि जर आपल्या स्वतःला किंवा आपल्या लेकराला जर कापून शिजून खाताना बघत आपल्याला नसेल, तर दुसऱ्याचं लेकरू किंवा दुसरा जीव आपल्या देखता कापल्या जाऊन आपल्या पोटात जर जात असेल तर ते पाप नाही? आणि ते पाप आपल्याला महाराज हेच असं नाही, खोटं बोलणं असेल, अपत्य सेवन करणं करत असताना पापाचा विचार करून खरे बाबा मी हे करतोय, पण हे करून मला पुण्य मिळणार आहे की पाप? मी प्रवचन करतोय ना, देवाच्या प्राप्ती करता करतोय का पैसा करता करतोय? कीर्तन करतोय, ठीक आहे, देवा करता करतोय की समाजाने मानावं म्हणून करतोय? मी क्रिया करतोय, पण ती क्रिया करत असताना त्याच्यातून नेमकं पुण्य मिळणार आहे की पाप? चाललंय सगळं चाललंय, पण ते सगळं करत असताना आपण त्याच्यातून पुण्य मिळवतोय की पाप मिळवतोय? कोणती पण क्रिया करत असताना फक्त एवढा विचार करा की ती क्रिया करून आपल्याला पुण्य मिळणार आहे की पाप? आणि जर ती क्रिया करून आपल्याला पापच मिळणार असेल, सत्याचं नियोजन करतोय आपण, आणि सत्याचं नियोजन करत असताना कीर्तनकाराला तू किती घेणार आहे बरं? हा 10,000 का? नाही, आमचं बजेट 8,000च आहे, 8 मध्ये ये. तू म्हणतो नाही 8 मध्ये परवडत नाही, मग महाराज तुमचं सोडा आमचं सोडा, 9 मध्ये या. झालं, तुमचा व्यवहार झाला. आणि महाराज कथेचा विक्रय करणं हा कीर्तनकाराच्या दृष्टीनं जसं पाप आहे तसं नियोजन करण्याच्या दृष्टीने पाप आहे. हे लक्षात ठेवा. तुकोबांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं की
दोन्हीही दोषी आहेत, एक नाही, घेणाराही दोषी आणि देणाराही दोषी. म्हणून ठरवून कीर्तन करत असेल त्याला जसं पाप आहे, तसंच ठरवून कीर्तन देत असेल तर त्याला पाप आहे. सप्ताह आपण उद्धाराकरता करतो, समाजाचं आणि आपलं कल्याण व्हावं म्हणून करतो, तर तो त्याच पद्धतीनं व्हावा. असेच कीर्तनकार बोलाव महाराज, की जे कीर्तनकार, मी परत बोलतोय की मी मला बोलू असं एकदाही म्हणत नाही. देवाची सेवा तुम्ही माझ्याकडून ही करून घेता, ही खूप मोठे उपकार आहेत आणि तुमच्या आणि देवाच्या कृपेने आहे ते सेवा माझ्या चाललेल्याच आहेत. पण असेच कीर्तनकार बोलवा जे कीर्तनकार मानधन ठरवून घेत नाही आणि मानधन न ठरवून घेतल्यामुळं तुम्हालाही पापात ते भागीदारी होऊ देत नाही. कीर्तनात तुमची स्तुती करल अशी कीर्तनकार बोलू नका. महाराज तुमची काय लायकी हे चांगलं गावालाही माहिती असतं. त्या कीर्तनकाराने कितीही चांगलं करून सांगितलं ना तरी त्या गोष्टीचा काय फायदा नसतो. त्याने गण सांगितलं दानवीर आहेत, पण तुमच्या किती वर्गाने बाकी हे गावकऱ्याला माहिती, ते सांगण्याची गरज नाही. आणि तुम्ही खरंच दानवीर जर असाल किंवा खरंच चांगले असाल तर ते गावाला आपोआप माहित असतं. वास कधीच लपत नसतो, मग तो सुगंध असो किंवा दुर्गंध असो. तुम्ही जर सत्कर्म करत असाल तर वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची. आणि मी कोणा एकाला बोलतोय असं नाही, कोणी म्हणावं नका, पण या गोष्टीचा बारकाव्यानं विचार करा की आपण आशांनाच बोलवावं आणि आशांचं श्रवण करावं की जेणेकरून आपलाही उद्धार होईल आणि इतरांचं होईल. महाराज नियोजन करणाऱ्यावर गावाने जबाबदारी लिहिलेली राहते की बाबा बघ आम्हाला त्याच्यातलं कळत नाही, पण तू तरी त्या पद्धतीनं कर. मग आपल्याला कोणी वर्षांताची तारीख विचारू, आपल्याला कोणी वर्धापनाची विचारू, एखाद्या संतांच्या पुण्यतिथीची किंवा एखाद्या देवाच्या जयंतीची विचारू किंवा सप्त्याची विचारू. नियोजन करत असताना ह्या गोष्टीतून फक्त हा विचार करा की व्यवहार कुठं होऊ नये. व्यवहार झाला ठीक आहे ना, समोरच्याला तुम्ही बोलावताय ना तर तुम्ही द्या, त्याला दक्षिणा स्वरूपात द्या, मी नाही म्हणत नाहीये, पण इतकेच घ्या, इतकंच करा. या व्यवहारात पडू नका, कारण की तो दोष आहे आणि महाराज दोष आहे, पाप आहे. आणि सप्ताह देव जवळ बोलावण्याकरताय आणि दोष आणि पाप जर आलं तर देव तिथं थांबत नाही. मी नाही म्हणत, माऊली म्हणताय जरी वध करू नये गोत्रजांचा तरी वसोटा होऊन पापाचा जोडलाशी तू हातीचा दुरोशी, देव बाजूला जातो जर पापाला असेल. मग आता तुम्हाला पाप पाहिजे का देव पाहिजे ते तुम्ही पहा. देव पाहिजे असेल तर देव ज्याने येईल आणि देव ज्याच्यामुळे येईल त्याला बोलवा. आणि जर तुम्हाला पापच पाहिजे असेल तर मग पाप देणारे भरपूर आहे, मग पाप देणारे बोलवा, काय हरकत नाही. मर्जी तुमची, नरकात जायचं की उद्धार करून घ्यायचं. तर असो, तर अर्जुन म्हणतो की देवा तू माझ्यापासून दूर जाशील आणि मला ते सहन होणार नाही. महाराज भक्ताच्या जीवनात ही मोठी भीती असावी पापाची, आणि पाप जर आलं तर माझा देव माझ्यापासून बाजूला. महाराज तो एक सोडून आपल्याला कोण आहे हो, तो एक जर बाजूला गेला तर काय राहतंय आपलं. म्हणून तो बाजूला जाऊ नये म्हणून माणसाने प्रयत्न करायचे. अर्जुन म्हणतो कुळहरणी पातके ती अंगी जडती असे के, ते वेळी तू कवने के देखावाशी. देवा कुळाचा नाश केल्याचं पाप माझ्या अंगाला जर लागलं तर मग तुला मी कधी आणि कसं बघावं. म्हणजे जो पाप करतो त्यांना देवाला कसं बघावं. अर्जुन म्हणतो कसंही ज्याच्याजवळ पाप आहे तसं, जैसा उद्याना माझी अनळू संचरला देखोनी प्रबळू, मग क्षणभरी कोकिळू स्थिरणू हे. जसं एखाद्या उद्यानाला आग लागावी आणि मग तो वाढलेला अग्नी बघून कोकिळ नावाचा पक्षी किंवा कोणताही पक्षी, कोकिळ माऊलीने घेतलेला आहे, पण कोणताच पक्षी तिथं थांबत नाही. तो आहे तसं ती जागा सोडून काय होतो तर उडून जातो. तर तुमच्याकडे वेगळी परिस्थिती आहे, आग लागली आणि पक्षी तिथंच बसून राहिला नाही ना, उठून तो काय होणार तर उडूनच जाणार. तसाच देव आहे. किंवा माऊली अजून एक दृष्टांत देतात का सकर्दम सरोवरू अवलोकोनी चकुरू न सेवत अव्हेरू करून निघे. किंवा चिखलाचा असणारा सरोवर आहे, त्याचं अवलोकन करून चकोर नावाचा पक्षी त्या ठिकाणी थांबत नाही, काय करतो तर तिथून निघून जातो. तसं देवा तया परी तू देवा
मजसी झकवून येसी मावा, जरी पुण्याचा ओलावा ना शिजेल. देवा तस जर माझ्या जवळचं पुण्य जर संपलं, पुण्याचा ओलावा जर संपला, तर तुझ्या मायेनं तू मला फसवशील आणि माझ्या जवळून निघून जाशील. म्हणून देवा मी पाप करणार नाही. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ, विश्वस्वधर्म सूर्य पाहू, जो जेवांसील तो तेला हो प्राणी राहत. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांड्याळी, अनवर्त भूमंडळी भेट तू तया होता. चला कल्प तरुणचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, भूरतीचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन, मातंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषे डोकिये, द्रष्टा दृष्ट विजये होवावेजी. हेत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. तुम्हा सर्वांना विनंती आहे, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे हे तुमते विनवित्वसे. आणि देवा तुला ही विनंती आहे, तरी तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथ माझे जे उरले ते बाईक. पण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. 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 एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिकावरती हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.